कसा आहेस पिल्लू? बरा आहेस ना? अभ्यास व्हायला लागला? शाबास. आज आपण गॉस लॉ याचं डिटेलमध्ये रिव्हिजन करणार. जेवढं नीट आणि जेई मेन्स पर्यंत आवश्यक आहे तेवढं सगळं डिस्कस करणार. सर काय काय बघणार आपण? सगळ्यात पहिले आपल्याला इलेक्ट्रिकल फ्लक्स बघावं लागेल, त्याशिवाय गॉस लॉ कळणार कसा. मग गॉस लॉचं स्टेटमेंट काय आणि त्याच्या कंडिशन्स असतात ते डिटेलमध्ये बघावं लागेल. मग सर वेगवेगळे सरफेसेस आहे आपल्याकडे, जसा क्यूब आहे, कोन आहे, सिलेंडर आहे, हेमिस्फियर आहे, त्याच्यामधून फ्लक्स कसा कॅल्क्युलेट करतात. जसा एखादा क्यूब आहे, त्याच्या कॉर्नरवर चार्ज ठेवला तर काय करायचं, त्याच्या साईडच्या मध्ये चार्ज ठेवला तर काय करायचं, सेंटरवर ठेवला तर काय. सर कशा टाईपचे क्वेश्चन्स बनतात हे पण आपल्याला बघायचंय. चल मग आता पटकन सुरू करू. आणि सगळ्यात पहिले तू मला सांग की इलेक्ट्रिकल फ्लक्स याचा अर्थ काय होतो रे. जेव्हा पण तुला इलेक्ट्रिकल फ्लक्स किंवा फ्लक्स असा शब्द आला ना, फ्लक्सचा सरळ सकट अर्थ हे होतो की एखाद्या एरियाला परपेंडिक्युलरली किती फील्ड लाईन्स पास करतायत हे मोजण्याचं काम कोण करतो? फ्लक्स करतो. इलेक्ट्रिकल फ्लक्स इलेक्ट्रिकल फील्ड लाईन्स मोजतो. आधी आपण लिहून घेऊ पटकन. नंबर ऑफ इलेक्ट्रिकल फील्ड लाईन्स परपेंडिक्युलर टू सरफेस. सर याला कसं मोजतो? काही फॉर्म्युला असतो का? हा आहे ना फॉर्म्युला आपल्याकडे. जसं या इलेक्ट्रिकल फील्ड लाईन आहे आणि जर मला हा जो आता पिवळ्या कलरचा शेड मारलाय मी, त्या एरियातून किती फील्ड लाईन्स परपेंडिक्युलर आहे हे जर मोजायचं आहे तर कसं मोजणार मी? तर त्याचा फॉर्म्युला असतो इलेक्ट्रिकल फ्लक्स इज इक्वल टू, मी लिहितो इलेक्ट्रिकल फील्ड इनटू एरिया. सर कॉस थिटा, कॉस थिटाची गरज यासाठी नाही कारण सगळ्याच्या सगळ्या फील्ड लाईन्स काय आहेत? परपेंडिक्युलर आहे. कुणाच्या परपेंडिक्युलर आहे? या एरियाच्या परपेंडिक्युलर आहे. आलं का लक्षात? आता ना एक एरिया बद्दल आपण चर्चा करून टाकू. एरिया वेक्टर आहे का स्केलर आहे? सर एरिया वेक्टर क्वांटिटी आहे. एरियाला आपण दिशा कशी आपण डिफाइन करतो? दिशा जो पण आपला सरफेस आहे त्याच्या परपेंडिक्युलरली आउटवर्ड, 3D साठी आउटवर्ड जातो आपण. ठीक आहे, ही 3D बॉडी आहे. तर सर आउटवर्ड दिशेने आपण गेलो की आपल्याला एरिया मिळतो. ही जी हिरव्या कलरची डॉटेड लाईन दिसायला लागली ना, ती एरिया वेक्टरची डायरेक्शन आहे. सांग मला इलेक्ट्रिकल फील्ड आणि एरिया वेक्टर मध्ये, हा एरिया वेक्टर आहे तुझा, किती अँगल आहे मला पटकन सांग. सर दोघं एकाच दिशेने चालले म्हणजे अँगल 0 आहे. म्हणजे जेव्हा केव्हा अँगल 0 असेल त्यावेळेस तू हा फॉर्म्युला बिंदास लावू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. एक दुसरा फॉर्म्युला आहे, सिंपल आहे सगळ्या गोष्टी. आता थोडंसं हे इमॅजिन कर. हे काय सर? एखादा रेक्टँग्युलर प्लेन आहे, जसा माझा हा हात आहे असा हा रेक्टँग्युलर प्लेन आहे. सर हे कुठलं प्लेन म्हणायला लागले तुम्ही? XZ प्लेन आहे बेटा. आणि इलेक्ट्रिकल फील्ड अशी चालली बघ, हे मार्कर दिसायला लागले का? अशी इलेक्ट्रिकल फील्ड चालली. मला सांग ही इलेक्ट्रिकल फील्ड परपेंडिक्युलर आहे का रे? सरफेसच्या परपेंडिक्युलर आहे का? नाही सर परपेंडिक्युलर नाहीये. मग परपेंडिक्युलर जर नसेल तर आपल्याला काय करावं लागेल? रिझॉल्व्ह करावं लागेल. बघ मी या फील्डला रिझॉल्व्ह करतो. एक रिझॉल्व्ह करतो परपेंडिक्युलर टू द सरफेस आणि एक पॅरलल टू द सरफेस अलॉंग द सरफेस. मला हा कंपोनंट कामाचा नाही कारण तो फ्लक्सच्या डेफिनेशन मध्येच मोडत नाही. मग कुठला कंपोनंट कामाचा आहे सर? हा कंपोनंट बेटा कामाचा आहे, त्याला आपण ई कॉस थिटा म्हणतो. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला एखादा अँगल दिसेल तेव्हा माझा फ्लक्सचा फॉर्म्युला काय होऊन जाईल? सर सरळ तुम्ही फ्लक्सचा फॉर्म्युला लिहा, कुठलाही टेन्शन न घेता, ई ए कॉस थिटा. आलं का लक्षात? एक तिसरी केस येते. काय तिसरी केस? सर एक इंटिग्रेशन असतं. सर ते काय असतं सर? सांगतो ते काय असतं. जसं मी तुला म्हटलं एक प्लस क्यू चार्ज ठेवतो मी इथं, एक प्लस क्यू चार्ज ठेवलाय आणि हे एक रिंग आहे. रिंग दिसायला लागली का? रिंग. आता ही रिंग अशी ठेवली, कशी ठेवली रिंग तुला सांगतो. ही बेटा रिंग YZ प्लेन मध्ये बघ, अशी रिंग आहे. आणि जर मला कुणी विचारलं की सांगा या रिंग मधून फ्लक्स किती आहे, तो जर कॅल्क्युलेट करायचा तर तो कसा कॅल्क्युलेट करणार? तर सगळ्यात पहिले आपण काय करू, या चार्जमुळे फील्ड काढू. कशी येईल सर फील्ड? अशी फील्ड येणार. ही एक, ही अशी फील्ड लाईन येणार. पॉझिटिव्ह चार्जमुळे बाहेर येते. आता तुम्हाला एक गोष्ट सांग, जर मला फ्लक्स काढायचा असेल तर मी डायरेक्ट इलेक्ट्रिकल फील्ड इंटू एरिया लिहू शकतो का? मी लिहू का इलेक्ट्रिकल फील्ड इंटू एरिया? नाही लिहू शकत सर. तुम्ही का नाही लिहू शकत? कारण प्रत्येक पॉइंटला आहे ना इलेक्ट्रिकल फील्ड वेगवेगळी आहे. का बरं वेगवेगळी सांग? कारण बेटा हा डिस्टन्स वेगळा आहे म्हणून याची E1 आली, मग ही E2 आली, मग ही E3 आली, E4 आली. मग आता काय करावं लागेल? आता जर मला फ्लक्स काढायचा असेल तर मला डायरेक्ट EA करून चालणार आहे का? नाही. मग मी काय करतो, छोटे छोटे एरिया घेतो. जसा हा एक छोटासा एरिया घेतला, रिंगचाच एरिया आहे ना तो घेतला. हा एक छोटासा एरिया घेतला, छोटासा एरिया सर, छोटासा एरिया, आणि याला म्हणू आपण DS. हा पण एक DS आहे. मग मी सरळ लिहितो
फ्लक्सला काय लिहू शकता सर तुम्ही, फाय इज इक्वल टू आपल्याला लिहावं लागेल E1 ds cos θ1. अँगल पण तर बदलला, अरे अँगल पण तर बदलेल की नाही, कारण फील्डची डायरेक्शन पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी, तर फील्ड आणि एरिया मधला अँगल पण बदलणार, प्लस E2 cos θ2 ds. हे असं करत जावं लागेल, सगळ्यांचं आपल्याला बेरीज करावं लागेल, बरोबर आहे, ऍडिशन करावं लागेल. हे सगळं न करता मी काय म्हणतो सरळ की फ्लक्स जे आहे ना ते डॉट प्रोडक्ट आहे. कुणाचं डॉट प्रोडक्ट आहे, इलेक्ट्रिकल फील्ड आणि या छोट्याशा एरिया वेक्टरचं, आणि त्याचं इंटिग्रेशन करतो. इंटिग्रेशन म्हणजे काय, ऍडिशन. आलं लक्षात. आणि बरेचदा तुम्हाला असा क्लोज्ड सिम्बॉल दिसेल, क्लोज्ड असा गोल दिसेल इंटिग्रेशनवर. गोलाचा अर्थ काय होतो की एका क्लोज सरफेससाठी इंटिग्रेशन करतोय. तर तुला 3 फॉर्म्युले कळाले का. हा कधी वापरशील, जेव्हा अँगल 0 आहे. हा कधी वापरशील, जेव्हा एखादा अँगल नॉन झिरो दिलाय तुला. आणि दुसरी गोष्ट काय ना, फील्ड युनिफॉर्म आहे बेटा. हा फॉर्म्युला कोणासाठी ऍप्लिकेबल आहे, फील्ड युनिफॉर्म पाहिजे. युनिफॉर्म म्हणजे काय सर, सारखी फील्ड पाहिजे. जसं इथे बघ, इथे या चार्जमुळे जी फील्ड आहे ना ती वेगवेगळी होती. मग जेव्हा फील्ड नॉन युनिफॉर्म असेल, नॉन युनिफॉर्म फील्ड, त्यावेळेस काय करणार, त्यावेळेस तुला इंटिग्रेशनचा वापर करावा लागेल. ओके सर. आता तुम्हाला एक सांग, एक अजून स्पेशल केस आहे, छोटीशी सोप्या सोप्या गोष्टी आपण डिस्कस करतोय, परीक्षेसाठी कामाच्या आहे. आता जर एखादी रिंग घेतली मी, आणि ही रिंग आहे ना एक्स झेड प्लेन मध्ये, नाही सॉरी, हा एक्स झेड प्लेन मध्ये. एक्स झेड म्हणजे कसं सर, असा माझा हात आहे असं. ही जी रिंग आहे, या रिंगच्या अलॉंग, जसा हा पेन आहे का, हे बघ ही रिंग दिसायला लागली तुला, आणि असा पेन आहे, हा मार्कर आहे, या डायरेक्शन मध्ये जर इलेक्ट्रिकल फील्ड आहे तर मला सांग फ्लक्स किती आहे. या केसमध्ये आन्सर काय यायला पाहिजे. तू म्हणशील आन्सर काय येईल सर, आन्सर यायला पाहिजे 0. का बरं 0 सांग बरं. कारण की फ्लक्सची डेफिनेशन काय, नंबर ऑफ इलेक्ट्रिकल फील्ड लाईन्स परपेंडिक्युलर टू द सरफेस. सरफेसच्या परपेंडिक्युलर नाही ना भावा, डायरेक्ट सरफेसच्या अलॉंग चालले. आलं का लक्षात. किंवा मी असं म्हणेल की माझा जो एरिया वेक्टर आहे बेटा, हा एरिया वेक्टर आहे आणि ही फील्ड आहे, यांच्यामधला अँगल किती रे, 90 डिग्री. मी सरळ लिहिल की फ्लक्स जो आहे तो असेल ई ए कॉस 90, आणि कॉस 90 ची किंमत किती येते 0, म्हणजे फ्लक्स काय 0. तर थोडक्यात आपण काय समजून घेतलं, फ्लक्स. आता पीएचडी करायची का फ्लक्सवर, नाही, एवढंच कामाचं आहे आपल्याला. मग आता काय समजायचं सर, गॉस लॉ. हे अत्यंत महत्वाचं आहे. आधी तू स्टेटमेंट वाच. काय म्हणतोय स्टेटमेंट, गॉस लॉचं स्टेटमेंट म्हणतोय द टोटल इलेक्ट्रिकल फ्लक्स, संपूर्ण इलेक्ट्रिकल फ्लक्स कोणासाठी, फक्त आणि फक्त क्लोज सरफेस साठी, ओपन साठी नाही. क्लोज म्हणजे पूर्ण बंद. आणि तो किती असतो, 1/ε0 टाइम्स टोटल चार्ज एनक्लोज्ड. काय अर्थ आहे मी सांगतो. जर बेटा मी तुला असा सरफेस दिला, एक रॅन्डम सरफेस आहे, आणि त्याच्यामध्ये आपण काही चार्जेस ठेवू. बघ, एक Q1 ठेवू, इकडे Q2 आहे आणि इकडे Q3 आहे. जर मी तुला विचारलं की मला सांग या फ्लक्स किती असेल या सरफेसचा, आता आपल्याला इंटिग्रेशन करावं लागेल, कारण हा सरफेस कसा आहे, एकदम वाकडा तिकडा सरफेस आहे, आणि इंटिग्रेशन करता करता आपली वाट लागून जाईल. त्यासाठीच तर गॉस लॉ आला. इंटिग्रेशनची गरज नको फ्लक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, म्हणून गॉस लॉचा जन्म झाला. आलं का लक्षात. पुढे बघू आपण की गॉस लॉने इलेक्ट्रिकल फील्ड पण कॅल्क्युलेट करू शकतो आपण. मग आता गॉस लॉच्या अकॉर्डिंग काय म्हणतो, चार्ज एनक्लोज, तर फक्त याच्या आतमधला जो चार्ज आहे ना तो बघायचा. कुठला आतमधला आहे सर सांगा बरं. फक्त आणि फक्त मी Q1 प्लस Q2 हा चार्ज घेणार, जो याच्या आतमध्ये. Q3 चा संबंध फ्लक्स साठी नाही, लक्षात घे, आणि डिवायडेड बाय ε0. झाला विषय संपला. आलं लक्षात. म्हणजे सर, म्हणजे जर आपण असा एखादा सरफेस घेतला आणि त्यामध्ये नाही का सर, जर आपण एखादं डायपोल ठेवलं, हा पण एक फेमस क्वेश्चन आहे, तसं एक डायपोल ठेवलं सर, डायपोलचा अर्थ काय, इकडे एक प्लस क्यू आणि इकडे एक मायनस क्यू, डी डिस्टन्सच्या सेपरेशननी. ठीक आहे. आणि जर आता मला कोणी विचारलं सर, काय विचारलं बेटा तुला, जर कोणी विचारलं की फ्लक्स किती आहे सांग, तर इथं फ्लक्स किती येईल, फ्लक्स येईल Q मायनस क्यू. Q मायनस क्यू का बरं, टोटल चार्ज किती आहे, प्लस क्यू आणि मायनस क्यू अपॉन ε0. आन्सर काय आलं 0. चार्ज नाही तर फ्लक्स नाही, चार्ज नाही तर फ्लक्स नाही. पण कुठला चार्ज नाही, आतला चार्ज नाही. आलं का लक्षात. शाबास. दुसरा पॉइंट काय, दुसरा पॉइंट म्हणायला लागलाय की फ्लक्स इज इंडिपेंडंट ऑफ शेप साइज ऑफ सरफेस. सर कळालं नाही, सांगतो. जसं बेटा तुला मी म्हटलं की एक असा शेप घेऊ आपण, ठीक आहे, आणि एक असा शेप घेऊ, इथं प्लस क्यू चार्ज ठेव आणि इथं पण प्लस क्यू चार्ज ठेव. इथला जर फ्लक्स φ1 आहे आणि इथला जर फ्लक्स φ2 आहे, तर φ1 आणि φ2 मध्ये काय नातं आहे,
तू म्हणशील φ1 आणि φ2 काय असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. का बरं इक्वल आहे? कारण शेपचा काही संबंध आहे का? नाही. फक्त सरफेसच्या आतमध्ये काय ते बघायचं, सरफेस कसा दिसतो, किती मोठा आहे, काय करतो, काही घेणं देणं आहे का बेटा? नाही. अच्छा, दुसरी गोष्ट काय म्हणाल, साईजशी पण घेणं देणं नाही. साईजचा अर्थ काय, जसं मी तुला म्हटलं बघ, एक लक्ष दे, हा छोटासा स्पिअर काढू आपण आणि त्याच्या लगत अजून एक मोठा स्पिअर काढला. जसं इकडे मी +q चार्ज ठेवला, ठीक आहे, आणि याला सरफेस नंबर 1 आणि याला सरफेस नंबर 2 म्हणून. तुला जर मी विचारलं तर मला सांग 1 आणि 2 मधला फ्लक्स कोणात जास्त असेल, तर तू डोकं लावणार का की एरिया सर 2 चा जास्त आहे वगैरे? अजिबात लावायचं नाही. सरळ परत म्हणशील φ1 = φ2. एरियाचा संबंध आहे का? नाही. कारण दोघांच्या आतमध्ये पण फ्लक्स किती आहे बेटा, चार्ज किती आहे, q आहे, म्हणून दोघांचा फ्लक्स पण किती येणार इथे, q/ε0. विषय संपला. आलं लक्षात? अजून महत्वाचा मुद्दा की सर फ्लक्स आहे ना पोझिशन ऑफ चार्जनी पण इंडिपेंडंट आहे. म्हणजे काय, ऐक आता, एखादा सरफेस घेतला सर तुम्ही सरफेस, आणि असाच एक दुसरा सरफेस घेऊ आपण, ठीक आहे सर, आणि आपण बेटा आपण काय करू, सगळ्यात आधी मी इथं चार्ज ठेवलं +q एकदम मधोमध, आणि आता इथं ठेवतो +q मधोमध. फ्लक्स बदलणार आहे का? मला सांग, फ्लक्स बदलणार आहे का? फ्लक्सला घेणं देणं नाही, चार्ज कुठे आहे, फक्त आतमध्ये असला पाहिजे, विषय संपला. म्हणजे चार्जचं पोझिशन बदललं तरी फ्लक्स बदलला का? नाही. म्हणजे इथे पण φ1 = काय येणार बेटा, φ2. जसा हा सरफेस 1 आहे आणि हा सरफेस काय 2. पण आता एक महत्वाचा पॉइंट सांगतो की फ्लक्स या सगळ्यांवर डिपेंड करत नाही, मात्र जी फील्ड आहे, फील्ड ही डिस्ट्रीब्युशन नुसार व्हॅरी करते. हे छोटे छोटे मुद्दे महत्वाचे आहेत, म्हणून आपले थेअरीचे क्वेश्चन सुटत नाही पटपट. लक्ष दे. चार्ज डिस्ट्रीब्युशनचा अर्थ काय, तुला जर विचारलं हा पॉइंट नंबर 1 आहे, ठीक आहे, आणि हा पॉइंट नंबर 2 आहे, कुणाची फील्ड जास्त असेल किंवा कुणा फील्डचं कंपॅरिझन इक्वल असेल का फील्ड, तर फील्ड इक्वल नाहीये. का इक्वल नाहीये? कारण होऊ शकतं त्यांचा डिस्टन्स वेगवेगळा आहे. म्हणजे E1 जो आहे ना तो हा, आणि E2 जो आहे ना बेटा तो वेगवेगळा आहे. आलं का लक्षात? एक लक्ष दे परत एकदा. एखादा आपण पॉइंट घेऊ. कुठला पॉइंट घेता सर तुम्ही? एखादा कुठला पण पॉइंट घेऊ. जसं मी इकडे पॉइंट घेतला, हा 1 नंबरचा पॉइंट आहे, आणि असाच काहीतरी इकडे पॉइंट घेऊ, याला 2 नंबरचा पॉइंट, ठीक आहे, सरफेसवर सेम जागी घेतलाय. आलं लक्षात? तू मला सांग, दोघा पॉइंटवर फील्ड सेम असेल का वेगवेगळी असेल? नाही. दोघेंवर फील्ड काय असेल, वेगवेगळी असेल. का? कारण हा डिस्टन्स वेगळा आहे आणि हा डिस्टन्स वेगळा आहे. आलं का लक्षात? याचा अर्थ मी काय म्हणेल की E1 ≠ E2. इलेक्ट्रिकल फील्ड बदलू शकते चार्ज चेंज झाल्याने, पोझिशन चेंज. आता लोकेशन, आता बघ, हा छोटा स्पिअर आहे आणि हा मोठा स्पिअर आहे, बरोबर आहे. 1 आणि 2 ला फील्ड सेम आहे का? बिलकुल नाही. कारण 1 ला फील्ड जास्त असेल, कारण डिस्टन्स कमी आहे. kq/r² स्पिअर साठी लिहिता तुम्ही, बरोबर आहे का? पॉइंट चार्ज साठी हा डिस्टन्स कमी, फील्ड जास्त, इथे फील्ड कमी पॉइंट नंबर 2 ला. तर एकदम क्लिअर झालं. फ्लक्स डिपेंड करत नाही, फील्ड डिपेंड करते. नेक्स्ट पॉइंट, फील्ड आणि फ्लक्स याचा आता महत्वाचा मुद्दा आहे. एक आता लक्षात घे, सर फ्लक्सचा काय फॉर्म्युला आहे, ∫E.ds. बरेचदा पेपरमध्ये विचारतात की हा जो Q आहे ना, Q, हा Q कुठला असतो आणि हा E कुठला असतो. म्हणजे सर कळालं नाही, थांब सांगतो. जर मी एखादा गॉशियन सरफेस काढला, गॉशियन सरफेस, एखादा रॅन्डम सरफेस काढला, आणि बेटा इथे Q1, Q2 आणि एक Q3 आहे. आलं लक्षात? तुला मी आधी विचारलं की फ्लक्स जर मला पाहिजे असेल तर फ्लक्स कुणाकुणामुळे येणार, फ्लक्स कुणाकुणामुळे येणार. तू म्हणशील सर फ्लक्स जो आहे ना तो फक्त आणि फक्त आतल्या चार्जेसमुळे, म्हणजे Q1 आणि Q2 मुळे येणार. Q3 चा काही संबंध आहे का फ्लक्सशी? फ्लक्सशी काही संबंध आहे का? अजिबात नाही. याचा अर्थ हा Q कसला असतो बेटा, फक्त आणि फक्त काय, इनसाइड. आलं लक्षात? मात्र जर तुला कोणी विचारलं की फील्ड म्हणजे काय, म्हणजे जर या पॉइंटवर मला फील्ड मोजायची असेल, फील्ड, तर या पॉइंटवर जी फील्ड आहे ती कुणाकुणामुळे असेल सांग बरं. तर तू काय म्हणशील, सर Q1 मुळे अशी फील्ड जाणार, बरोबर, Q2 मुळे अशी फील्ड जाणार, आणि Q3 मुळे अशी फील्ड जाणार. म्हणजे E1, E2 आणि E3 या सगळ्यांचं रिझल्ट मिळून फील्ड येणार आहे, रिझल्टंट फील्ड. आलं का लक्षात? याचा अर्थ इलेक्ट्रिकल फील्ड आपण जी लिहितो ना गॉस लॉ मध्ये, तर ती इनसाइड आणि आउटसाइड या दोन्ही चार्जेसमुळे असते. क्लिअर? आलं का लक्षात? ओके सर, कळालं. फील्ड इनसाइड प्लस आउटसाइड, मात्र फ्लक्स फक्त आणि फक्त इनसाइड. शाबास, लय भारी क्वेश्चन आहे हा. सांग मला याचा आन्सर काय येईल? काय आन्सर सर? जर φ 0 आहे, म्हणजे जर फ्लक्स 0 आहे,
तर इलेक्ट्रिकल फील्ड 0 असेलच का? आणि जर इलेक्ट्रिकल फील्ड 0 आहे तर फ्लक्स 0 असेलच का? यापैकी असे बघताना आपण क्वेश्चन कुठे बघतो सर? आपण ॲसर्शन रिझन मध्ये बघतो की नाही? मला सांग कुठलं बरोबर आहे? चल डिस्कस करू पटकन. आता बघ इकडे लक्ष दे. जर फ्लक्स 0 आहे तर फील्ड 0 असली पाहिजे का? अजिबात नाही. बघ मला सांग फ्लक्सचा फॉर्म्युला काय? सर फ्लक्सचा फॉर्म्युला येईल ना इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस. शाबास, एक नंबर. बेटा मला सांग फ्लक्स कधी 0 राहू शकतो? फ्लक्स 0 राहायच्या दोन कंडिशन्स आहे. एक तर इलेक्ट्रिकल फील्ड 0 एखाद्या एरियामध्ये, एखाद्या रिजन मध्ये फील्डच नाही, त्याचं काय फील्ड लाईन कशा पास करणार? फील्ड नाही तर. आणि दुसरं असं पण तर असू शकते ना, कसं सर? की इलेक्ट्रिकल फील्ड ही एरियाच्या परपेंडिक्युलर आहे, म्हणजे त्यांच्यातला अँगल किती आहे? 90 डिग्री. अरे अँगल 90 डिग्री असेल तर डॉट प्रोडक्ट काय असते? याचं डॉट प्रोडक्ट काय होऊन जाईल? 0. अरे हो की नाही? म्हणजे फ्लक्स 0 होऊन जाईल. याचं उदाहरण दे तुला, एक सुंदर उदाहरण. याचं काय उदाहरण सर? जसं मगाशी बघितलं आपण की ही रिंग आहे आणि फील्ड लाईन सर आपण अशा पास केल्या. मला सांग फ्लक्स कसा आहे? सर फ्लक्स 0 आहे. इथं फ्लक्स 0 आहे. फ्लक्स का 0 आहे मला सांग? फील्ड 0 असल्यामुळे फ्लक्स 0 आहे की अँगल 90 डिग्री असल्यामुळे 0 आहे? अँगल 90 डिग्री असल्यामुळे. याचा अर्थ काय आहे की जर फ्लक्स 0 आहे तर इलेक्ट्रिकल फील्ड 0 असेलच असं नाही. म्हणजे इथं मी लिहितो मे ऑर मे नॉट. कळायला लागलंय का आपलंच चाललंय नुसतं? आणि दुसरं काय बेटा की जर इलेक्ट्रिकल फील्ड 0 आहे तर फ्लक्स 0 असेल का? मला सांग. ही इलेक्ट्रिकल फील्ड जर ही टर्म 0 झाली, जर ही टर्म 0 झाली तर 100% फ्लक्स काय होणार आहे? 0 होणार आहे. याचा अर्थ मस्ट. याला परत एकदा बघ कारण महत्वाचं आहे हे. शाबास, एक नंबर. चला इकडे बघ आता, लक्ष दे इकडे, लय नाटक झाली. हा, फॉर अ क्लोज बॉडी if a charge enclosed is 0 then phi is equal to 0 for both uniform. सर काय लिहिलंय सांगतो, हे सगळे महत्वाचे पॉइंट्स आहेत. एखादी क्लोज्ड बॉडी आहे, जसा एक स्पियर घेतला आणि त्याच्या आतमध्ये ना आपण एखादा चार्ज घेऊ. सर कुठला चार्ज घेता तुम्ही? हे घे बेटा, हा प्लस क्यू चार्ज. याच्यातल्या फील्ड्स कशा येतील? अशी फील्ड लाईन येईल, अशी बाहेर चालली. ओके सर. परत इकडून आली अशी, परत बाहेर चालली. इकडून आली बेटा, परत बाहेर चालली. जर मला कोणी विचारलं की इथे फ्लक्स काय सर, फ्लक्स काय, मी सरळ डोळे बंद करून सांगेल. काय सांगाल सर डोळे बंद करून? की फ्लक्स इथे 0 आहे. का 0 आहे सर फ्लक्स? कारण नो चार्ज इनसाइड. काय बोललो मी? नो चार्ज इनसाइड. याचा अर्थ जर क्लोज सरफेसच्या आतमध्ये चार्ज नसेल तर त्याचा फ्लक्स किती आहे? 0. आलं का लक्षात? किंवा तू असं म्हणू शकतो, याला असं समज की किती फील्ड लाईन आतमध्ये चालल्यात? 3 फील्ड लाईन आतमध्ये चालल्यात. आणि किती फील्ड लाईन बाहेर निघायला लागल्या? 3 फील्ड लाईन बाहेर निघायला लागल्या. तर जेवढ्या फील्ड लाईन आतमध्ये चालल्यात तेवढ्याच फील्ड लाईन काय निघालाय? बाहेर निघायला लागलाय. मग अशा वेळेस फ्लक्स किती बेटा? 0. जसं मी म्हणतो, आपण काय करत असतो माहितीये का? जो बाहेर जाणारा फ्लक्स आहे ना त्याला पॉझिटिव्ह घेतो. जसं इथे मी घेतला बाहेर जाणारा प्लस एक्स घेतला, मग सर इनसाइड जो आतमध्ये येणार आहे तो तुम्ही निगेटिव्ह घ्याल. आता इथे पण मायनस एक्स लिहावं लागेल. का बरं मायनस एक्स लिहिला? कारण फील्ड लाईन तेवढ्याच आहे ना. अबे फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ फील्ड लाईन्स. इथे 3 आहे आणि इथे पण 3 आहे, म्हणजे हा एक्स आहे तर हा काय? मायनस एक्स आहे. मग त्यांनी काही फरक पडणार का? असं स्टेटमेंट आलं. युनिफॉर्म मध्येच असं होतंय, नॉन युनिफॉर्म मध्ये होत नाही. काही संबंध नाही, काहीही संबंध नाही. आलं का लक्षात? जसं एखादं सिलेंडर काढलं मी, हे सिलेंडर काढलं, ठीक आहे, आणि अशी फील्ड लाईन लावली. ही फील्ड लाईन आहे बेटा. आणि जर तुला विचारलं कोणी फ्लक्स किती आहे, तू डोळे बंद करून 0 म्हणशील. चार्ज नाही आतमध्ये तर फ्लक्स आहे 0. म्हणे एकदा, चार्ज नाही आतमध्ये तर फ्लक्स आहे 0. शाबास. व्हॅलिडिटी ऑफ गॉस लॉ हे काय सर? इथून पण एक प्रश्न पडतो. हे सगळे प्रश्न सापडून जातील तुला, काळजी करू नको. काय की जसं मी तुला म्हटलं, एक प्लस क्यू ठेवतो मी इथे आणि इथे पण प्लस क्यू आहे. नंबर 1 आहे आणि नंबर 2 आहे. कुठल्या दोघांपैकी कुठल्या केसमध्ये गॉस लॉ व्हॅलिड आहे? मला सांग. गॉसने सांगितलं होतं का सरफेसचा शेप कसा असला पाहिजे? तो बोलला होता का फक्त स्पियर साठी आहे, सिलेंडर साठी आहे, कोन साठी आहे? नाही नाही. सरफेस कसा पण असू दे, गॉस लॉ नेहमी व्हॅलिड असतो. फक्त आणि फक्त सरफेस काय पाहिजे? क्लोज पाहिजे. आलं लक्षात? याचा अर्थ व्हॅलिडिटी ऑफ गॉस लॉ म्हटलं ना तो ऑलवेज व्हॅलिड, ऑलवेज व्हॅलिड. ठीक आहे, फॉर क्लोज्ड सरफेस. मग सर हा प्रश्न का घेतला तुम्ही? सांगतो मी तुला का घेतला. ही प्रॉपर्टी का डिस्कस करतोय. दोन्ही
मध्ये गॉस लॉ व्हॅलिड आहे, पण इकडे आपण गॉस लॉ आणि इलेक्ट्रिकल फील्ड कॅल्क्युलेट करू शकतो. इकडे कॅल्क्युलेट करू शकतो का? नाही करू शकत. इकडे लक्ष दे. कायच बोलायला लागला की सर बेटा जर मला इकडे इलेक्ट्रिकल फील्ड पाहिजे, या सगळ्या पॉइंट्सवर जर इलेक्ट्रिकल फील्ड पाहिजे, तर मी काय करतो? गॉस लॉचा वापर करतो. कसा करतो? जसं इंटिग्रेशन काय असतं? ई डॉट डी एस, ठीक आहे, इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. जर मला हे इंटिग्रेशन करता आलं, ई माझा अननोन आहे, एरिया मला माहिती आहे, क्यू पण माहिती आहे, आतमध्ये किती तर तिथून फील्ड मिळेल. अरे मिळेल की नाही? येस सर मिळेल. पण इथे काय प्रॉब्लेम व्हायला लागलाय? मग इथे इंटिग्रेशन तू करू शकतो. का करू शकतो? कारण की ह्या चार्ज मधला आणि याचा एरिया, हा जर याचा एरिया वेक्टर घेतला आणि फील्ड घेतला, त्यांच्यातला अँगल किती? 0 डिग्री. हा एरिया म्हण आणि हा फील्ड म्हण. बेटा इथे अँगल किती? 0 आहे. पुढच्या स्लाइडला समजेल मी मग काय म्हणायचं आहे. हा सरफेस जो आहे तो इलेक्ट्रिकल फील्ड इथे काढू शकतो, मात्र इथे इलेक्ट्रिकल फील्ड काढता येईल का? नाही काढता येईल. त्याचं कारणच असं आहे की प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिकल फील्ड काय बेटा? वेगवेगळी आहे. ॲट ईच पॉइंट इलेक्ट्रिकल फील्ड काय? डिफरंट आहे. याचा अर्थ की इलेक्ट्रिकल फील्ड कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड. गॉस लॉ तो व्हॅलिड आहे, पण इलेक्ट्रिकल फील्ड कॅल्क्युलेट करता येते का? इथून नाही करता येते, इथून कॅल्क्युलेट करता येते. यासाठी गॉसियन सरफेस थोडा समजून घेऊ. तुला गॉसियन सरफेस समजावं लागेल. बघ गॉसियन सरफेस काय असतो. गॉसियन सरफेस बघ, मी पहिले एकदा सांगितलं होतं ना तुला, गॉस लॉ कशाला आला? गॉस लॉ आला फ्लक्स फाइंड करायला, इंटिग्रेशन अवॉइड करायला गॉस लॉ आला. अजून एकाच गोष्टीसाठी गॉस लॉ आला, ते म्हणजे इलेक्ट्रिकल फील्ड फाइंड करायला. ठीक आहे ना? तर काय म्हणतोय? गॉसियन सरफेस म्हणजे एखादा काल्पनिक सरफेस आहे, एक इमॅजिनरी सरफेस आहे, जे इलेक्ट्रिकल फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण वापरतो. त्याच्या काही कंडिशन्स आहे. सिमेट्रिक असला पाहिजे, अँगल वगैरे असला पाहिजे. मी तुला समजवतो, थांब जरा. जसं आपण एक असा स्पियर घेऊ, ठीक आहे, आणि एक चार्ज ठेवतो मी प्लस क्यू. तर या प्लस क्यू साठी आहे ना, हा गॉसियन सरफेस आहे. का बरं गॉसियन सरफेस आहे सांगतो. सगळ्यात पहिली कंडिशन आहे, हा सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक का बरं सिमेट्रिक आहे? बघ, मला पाहिजे ना हे जे पॉइंट्स आहे ना बेटा, जे स्पियरवर आहे तिथे मला इलेक्ट्रिकल फील्ड कॅल्क्युलेट करायची. तर माझं इलेक्ट्रिकल फील्ड कॅल्क्युलेट करण्याचं तंत्र काय? मला हे माहिती आहे की इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस हे असतं क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. आता काही करून मला काय पाहिजे ना, हे सोपं झालं पाहिजे इंटिग्रेशन. सोपं म्हणजे काय म्हणायचंय सर तुम्हाला? जर इलेक्ट्रिकल फील्ड आणि एरिया वेक्टर मधला अँगल जो आहे ना तो सोपा असला, सोपा म्हणजे 0, 90, 180 असला. आता इथे मला सांग किती अँगल आहे. जसं सर हा चार्ज आहे, तुम्ही इकडून जर घेतलं तर फील्ड असेल आणि अँगल कसा येईल एरिया वेक्टर मधला, तर अँगल जर आहे एरिया वेक्टर मधला, हा एरिया वेक्टर पण बाहेर येणार, रेडियली आउटवर्ड येणार. म्हणजे इथे अँगल किती झाला? अँगल झाला बेटा 0 डिग्री. मग जर इथे 0 आलं तर मी डायरेक्ट असं लिहू शकतो, इंटिग्रेशन ईडीएस. व्हेरी गुड, लिहू शकतो की नाही? मग आता मला सांग, इलेक्ट्रिकल फील्ड सेम पण पाहिजे. बघ सिमेट्रिक का बरं पाहिजे? कारण प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिकल फील्ड सेम आहे. तुम्हाला म्हटलं इथे किती इलेक्ट्रिक फील्ड आहे? ई आहे. इथे किती आहे? ई आहे. इथे किती आहे? ई आहे. असं का बरं? कारण सगळ्या पॉइंटचा डिस्टन्स काय बेटा? सेम आहे. सिमेट्रिक आहे ना, म्हणून डिस्टन्स सेम आहे. मग सर जर हे कॉन्स्टंट आहे तर मी ईला बाहेर काढू शकतो. ईला बाहेर काढलं तर काय येईल? इंटिग्रेशन ऑफ डीएस. इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजे काय येईल? सरळ ईएस इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट, किंवा ई इज इक्वल टू काय येईल? क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू एस. एस जागी 4πr² टाक, स्पियर डायरेक्ट तुझं डेरिव्हेशन येतं. आलं का लक्षात? म्हणजे हे इंटिग्रेशन जर सोपं करायचं असेल मला, जर इथं फील्ड कॅल्क्युलेट करायची असेल तर दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. पहिलं, चार्ज काय पाहिजे बेटा? सिमेट्रिक पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरं काय? अँगल 0 पण चालतो, 90 पण चालतो आणि 180 पण चालतो. ठीक आहे, पुढे बघू आपण. इकडे काय प्रॉब्लेम होता? इकडे इलेक्ट्रिकल फील्डच कॉन्स्टंट नव्हती, कारण हा चार्ज सिमेट्रिक आहे का? बिलकुल सिमेट्रिक नाही. तो सरफेसच कसा तरी येतं, मग कसा सिमेट्रिक असणार आहे? मग जर तो सिमेट्रिक नाही आहे तर मी इथं इंटिग्रेशनच करू शकत नाही, कारण इथे इलेक्ट्रिकल फील्डच्या जागी मी काय लिहिणार आहे? अरे कळायला लागलं की नाही? येस सर, व्हेरी गुड. आता एवढं सगळं आपण महाभारत डिस्कस केलं इलेक्ट्रिकल फील्ड बद्दल, फ्लक्स बद्दल, गॉस लॉ बद्दल. आता इकडे मला सांग पटपट पॉइंट्स काय? सगळ्यात पहिले, जो फ्लक्स आहे तो आतल्या चार्जमुळे डिपेंड करतो का बाहेरच्या? सर आतल्या. शाबास. त्याच्यानंतर शेप, साईज आणि सरफेस, म्हणजे शेप आणि साईज वर डिपेंड करतो का फ्लक्स? नाही नाही नाही, बिलकुल करत नाही. म्हणजे याला काय मिळेल? मी इंडिपेंडंट. कुठलं पेंडंट सर? इंडिपेंडंट. शाबास. अच्छा,
चार्जचं लोकेशन बदलल्यावर काही होतं का रे? म्हणजे असा सरफेस आहे, लोकेशन थोडं इकडे तिकडे सरकवल्यावर फ्लक्स बदलतो का? नाही, पण फील्ड बदलते. मग फ्लक्स बद्दल चर्चा करतोय तर मी परत लिहिल इंडिपेंडंट. शाबास. अजून एक सांगले का, इथे जे आपण हे एक्सप्रेशन लिहितो तिथं डीएस लिहिलं होतं, डीए म्हणजे पण एरिया वेक्टर असतो, ठीक आहे ना. तर मला सांग, इलेक्ट्रिकल फील्ड आतल्या चार्जमुळे का बाहेरच्या चार्जमुळे? तर तू काय म्हणशील, सर इनसाइड आणि आउटसाइड दोन्ही चार्जेसमुळे. होय की नाही? हो सर. आणि मला सांग, हा जो फ्लक्स आहे बेटा तो कोणामुळे? फक्त आणि फक्त इनसाइडमुळे. विषय संपला. आलं लक्षात? त्याच्यानंतर जर एखाद्या सरफेसमध्ये, कुठल्याही क्लोज सरफेसमध्ये जर चार्ज नसेल तर फ्लक्स किती असतो? 100% झिरो असतो. आलं का लक्षात? आणि गॉशियन सरफेस जो इलेक्ट्रिकल फील्ड मोजण्यासाठी आपण घेतो, तो त्याच्या प्रॉपर्टीज काय ते आपण बघितल्या. काय काय प्रॉपर्टीज होत्या सांग? एक, अँगल काय असला पाहिजे? जो अँगल आहे तो असला पाहिजे 0, 90 किंवा 180. आणि सर दुसरं काय? सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे. आलं लक्षात? ओके सर. आता हे डिस्कस करायचं आपल्याला, यासाठी चाला होता ना तू? हा, पण आधीचं तर माहिती पाहिजे. थिअरीच माहिती नाही तर मग आता हे काय करणार आहे? लक्ष दे आता इकडं. सगळ्यात पहिले मला फ्लक्स कॅल्क्युलेट जर करायचं असेल, मला चार्ज ठेवायला लागेल. इकडे एक चार्ज ठेवलाय, पहिल्या केसमध्ये आपण कुठे ठेवलाय? कॉर्नरला. कुठल्याही कॉर्नरला चार्ज ठेवला. आता तू एक गोष्ट लक्षात घे, याला डायरेक्ट क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट लिहू शकतो का मी फ्लक्स? नाही लिहू शकत. त्याचं कारण असं आहे, कारण हा आतमध्ये नाही चार्ज. मग सर अशा वेळेस काय करतात? अशा वेळेस काय करायचं? सिमेट्री शोधण्याचा प्रयत्न करायचा. सिमेट्री असं काहीतरी कर ना की हा चार्ज आहे ना सेंटरला येईल. सेंटरला येईल, कारण तरच सिमेट्रिक राहील ना. सेंटरच्या अबाउट सिमेट्री असते. मग आता हे असं कसं होऊ शकतं? तर असं या प्रकारे होऊ शकतं. ही डायग्राम दिसते का तुला? टोटल 8 क्यूब इमॅजिन कर. 8 क्यूबची कल्पना कर. 4 क्यूब समोर येतील, हात हा पकडून 1 2 3 4 बरोबर, आणि 4 मागे येतील. म्हणजे टोटल किती झाले सर? 8 झाले. 8 क्यूब झाल्यानंतर एकदम त्याच्या सेंटरला मधोमध तो चार्ज आहे. मग जर सेंटरला आहे तर प्रत्येक क्यूब मधून चार्ज फ्लक्स काय असेल? सेम असेल. मग 8 टोटल फ्लक्स जो आहे एका क्यूब मधून, बघ टोटल किती येणार? येणार क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. टोटल म्हणजे कुठला म्हटलंय सर तुम्ही? या 8च्या 8. आपल्याला काय पाहिजे? कुठल्याही एक, मी म्हणतो फाय सिंगल क्यूब. सिंगल म्हणजे हे आपल्याला बघायचं होतं, तर हे किती येणार? क्यू अपॉन 8 एप्सिलॉन नॉट. आलं का लक्षात? सोपं आहे एकदम. पण आता इथून काही प्रश्न येतात, हे लक्षात घे. हे काय सर सांगतो मी तुला. जर बेटा आपण इकडे चार्ज ठेवला, कुठे चार्ज ठेवला सर? एखाद्या कॉर्नरला आपण चार्ज ठेवू, ठीक आहे. आणि हे जे कलर्ड केलेले ज्या साइड्स आहेत, कलर्ड केलेले त्याच्या ज्या बाजू आहेत, कुठली कुठली आहे? हे बघ, एक ही आहे, ठीक आहे. एक याच्या मागे, ठीक आहे. एक अशी बाहेर आलेली आहे, एक ही मागे, ठीक, आणि एक अशी वरती आहे. अशा 3 बाजू आहेत ज्या पिवळ्या कलरने मी कलर केल्या. आता जर तू नीट बघायला गेलं की जर मी इलेक्ट्रिकल फील्ड लाईन्स बघितल्या तर कशा येतील? ह्या अशा इलेक्ट्रिकल फील्ड लाईन्स येतील. मी फक्त या बाजूंबद्दल बोलतोय, ठीक आहे. आणि इकडून कसं येईल? असं येईल सर. तू नीट इमॅजिन कर की आता ही साइड आहे, ही वाली जी साइड आहे, ही जी बाहेर आली आहे, तिथून फील्ड लाईन अशी चालली आहे बघ, अशी चालली. अलग लक्षात? तुला असं दिसत नसेल तर असं दाखवतो, अशी चालली. या फील्ड मधला आणि या एरिया मधला अँगल किती आहे? 90 डिग्री. अरे हो की नाही? कारण याचा एरिया वेक्टर कसा येईल? बाहेर येईल, तुझ्याकडे येईल, बरोबर आहे. मग जर 90 डिग्री आहे तर ह्या तिन्ही, मी म्हणतो हा जो फ्लक्स आहे, येल्लो वाले जे कलर फेस केलेले आपण 3, तिथून किती येणार? 0. अरे कळायला लागलं की नाही? 0 येईल. हा, नीट इमॅजिन कर. क्यूब घेऊन बस. रबर आहे का? रबर घेऊन बस, तुला लगेच कळेल मी काय म्हणतो, ठीक आहे. आता बघ, हे ब्लू कलरचे दिसतंय का तुला? निळ्या कलरचे. काय सर काय सांगताय? इथे जर बेटा आपण चार्ज ठेवला प्लस क्यू, निळ्या कलरचे म्हणजे उरलेले जेवढे का तेवढे निळे है ना. उरलेले जेवढे पण साइड्स आहेत, 3 साइड्स ते निळे. कुठली कुठली साइड आहे सर? एक अशी इकडची साइड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एक बेसची साइड आहे, अलग लक्षात, आणि एक अशी साइड आहे, ठीक आहे. कुठली कुठली? परत एकदा लक्ष द्या. एक अशी वाली साइड आहे, एक बेसची साइड आहे, आणि एक ही वाली साइड आहे बाहेरची. या 3 साइड्स, या तिन्ही साइड्स मधून जर तू बघितलं सर, हा 1, हा 2, आणि हे एक तिसरी साइड आहे. इक्विडिस्टंट आहे की नाही? इक्विडिस्टन्स म्हणजे तिघांकडून सेम आहे की नाही? हो सर सेम आहे. म्हणजे आपल्याला जर मला लिहायचंय फाय ब्लू कुठल्या पण एका
ब्लू फेस मधून जर मला फ्लक्स लिहायचा आहे तर मी लिहिल जो काही टोटल फ्लक्स असेल सर, जो काही टोटल फ्लक्स असेल त्याला आपल्याला 3 ने डिवाइड करावं लागेल. का बरं 3 ने डिवाइड करावं लागेल? कारण 3 साइड्स मध्ये तो त्या फील्ड लाईन्स कट होत आहेत ना, 3 साइड्स मध्ये इक्वली कट होत आहेत सिमेट्री असल्यामुळे. मला सांग टोटल किती होता? टोटल होता सर क्यू अपॉन 8. मग असं लिहू का मी क्यू अपॉन 8 इंटू 3 किती आलं सर? क्यू अपॉन 24 एप्सिलॉन नॉट. हा पण प्रश्न पडतो, तुला कळालं? या 3 साइड्स ज्या चार्जला लागून 3 साइड्स आहे, ही वाली आणि अशी वाली, तिथे फ्लक्स किती? 0. शाबास. आणि उरलेल्या 3 साइड, उरलेल्या म्हणजे इकडची हा बेस आणि ही वाली बाहेर आलेली, इथून फ्लक्स किती आहे? एवढा आहे. बरं सर अजून सांगा, अजून बघ बेटा. चार्ज ॲट द सेंटर ऑफ द फेस. सेंटर ऑफ द फेस म्हणजे एखाद्या क्यूबच्या साईडला आहे, सेंटरला आहे. मग आता सर इथून फ्लक्स कसा मोजायचा? इथून फ्लक्स कसा मोजशील? तर मग इथं सिंपल आहे बेटा. याला जर आपल्याला सिमेट्री बनवायचं असेल तर अजून एक क्यूब इकडे आणावं लागेल. हे बघ, हा एक क्यूब आहे ना, एक क्यूब आहे, त्याच्या बाजूला अजून एक जर क्यूब मी आणला तर काम होऊन जाईल ना माझं? होऊन जाईल, 100% होऊन जाईल. कारण मग हा सेंटरला येईल. मग हा जर सेंटरला आला तर मग मी म्हणू का टोटल फ्लक्स किती येणार आहे? सर टोटल फ्लक्स येईल, टोटल फ्लक्स येईल किती? 2 क्यूब आहेत ना, म्हणजे क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. टोटल तर क्यू अपॉन एप्सिलॉन नॉटच राहील रे सेंटरला आल्यावर. आणि जर मला बोललं सिंगल, या एका सिंगल क्यूब मधून किती येणार आहे? सिंगल क्यूब मधून तर तो फाय सिंगल मधून येईल बेटा क्यू अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. आलं का लक्षात? असं समज रबर आहे, रबरच्या एका साईडच्या मध्ये आपण चार्ज ठेवला, त्याला अजून एक रबर लाव, झालं. तो जो चार्ज आहे तो सेंटरला आला की नाही, विषय संपला. ठीक, ओके सर. सेंटर ऑफ द साइड, सेंटर ऑफ द साइड कळतं का तुला? साइड म्हणजे ही जी लाईन आहे ना, ही जी लाईन आहे, हे बघ, हे जे होतं हे सेंटर ऑफ द फेस आहे. ठीक, आणि हे काय सर? ही जी लाईन आहे बेटा, ही लाईन याच्या सेंटरला इकडे कुठेतरी ठेवला. मला सांग किती क्यूब लागतील? तुझं इमॅजिनेशन चांगलं आहे का? बघ मला सांग, हा एक क्यूब, हा एक क्यूब झाला. सेंटर आला का? नाही नाही नाही, वरून अजून पण आहे, वरून अजून पण आहे. ठीक आहे ना, मासे अजून वरती 2 लागतील. टोटल किती लागतील? 4 लागतील. मग सिंगल मधून किती? अरे थोडं इमॅजिनेशन यूज कर रे. नाही त्या ठिकाणीच इमॅजिनेशन यूज करते. सिंगल मधून किती बेटा? सिंगल मधून येणार क्यू अपॉन टोटल किती आहे? 4, म्हणजे क्यू अपॉन 4 एप्सिलॉन. तू फक्त बघ की त्याला सेंटरला आणायला किती क्यूब लागतील. तर सेंटरला आणायला हा पकडून 4 क्यूब लागतील, याच्या बाजूला 1 आणि वरून 2. आलं लक्षात? शाबास. त्याच्यानंतर कोणच्या 3 केसेस माहिती पाहिजे? कुठल्या 3 केसेस? पहिली वाली केस आहे ना, जेव्हा कोणच्या इकडे कुठेतरी मध्ये मी चार्ज ठेवला आणि जर मला कोणी विचारलं फाय किती आहे, फाय टोटल फ्लक्स किती आहे, तर तू काय म्हणशील? सर 3D बॉडी आहे, क्लोज सरफेस आहे, काहीच विषय नाही, फ्लक्स काय असणार? आतमध्ये असेल तर डायरेक्ट फ्लक्स किती असेल बेटा? क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. विषय संपला. आलं क्लिअर? ओके सर. आता परत हे, आता हा कोणच्या फेसवर असला तर? फेस म्हणजे काय म्हणतोय मला? हा बेस आहे, बेस. हा जो बेस दिसायला लागला ना, त्या बेसवर जर मी चार्ज ठेवला तर फ्लक्स कसा कॅल्क्युलेट करणार? कोन मधून. मग अशा वेळेस काय करायचं? परत एकदा सिमेट्री शोधायची. सिमेट्री कसं शोधशील तू? अजून एक कोन घेऊन टाक. झाले का 2 कोन? असे काढा ना, आईस्क्रीम का. नीट लक्ष दे, इकडे 2 कोन झाले का? म्हणजे एका कोन मधून किती येणार आहे? फाय सिंगल कोन क्यू अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. अरे विषय संपला की नाही? हो सर संपला विषय. आता हा वाला एक भारी क्वेश्चन आहे. आतमध्ये ठेवला क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट, बेसला ठेवला क्यू अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. पण सर एखाद्या जर कॉर्नरला ठेवला, कॉर्नरला म्हणजे त्याच्या टोकावर ठेवला, तर कसा कॅल्क्युलेट करणार? त्यासाठी एक फॉर्म्युला सांगतो मी तुला. काय फॉर्म्युला आहे? सगळ्यात आधी तुला काय माहिती पाहिजे ना, तर आपण अँगल तुला प्रश्नामध्ये दिलेला असेल. ठीक आहे. आता हे जेई मेन्स साठी आणि ऍडव्हान्स साठी जास्त कामाचं आहे, कारण नीटला एवढं विचारत नाही. पण मग जर अँगल दिला असेल सर, तर फॉर्म्युला काय? मी फक्त फॉर्म्युला लिहितो. फॉर्म्युला येईल क्यू अपॉन 2 एप्सिलॉन नॉट 1 मायनस कॉस थिटा. आलं का लक्षात? हा फॉर्म्युला आहे. जसं थिटा 45 दिला तर इथं 1/√2 येऊन जाईल सरळ. ठीक आहे. हे कधी वापरणार तू? जेव्हा की चार्ज कुठे दिलेला असेल? एका टोकावर दिला असेल, कोणच्या टोकावर. ठीक आहे, शाबास. त्याच्यानंतर सिलेंडर आहे. सिलेंडरच्या पण त्याच केसेस येतील. सगळ्यात पहिले सिलेंडरच्या मध्ये असेल चार्ज, कुठे मध्ये म्हणजे कुठे पण असू शकतो. जसं इथे चार्ज आहे तर इथे फ्लक्स किती? इथे मी डायरेक्ट लिहिल सर क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. शाबास. जर बेटा चार्ज मी सिलेंडरच्या एकदम कॉर्नरला ठेवला, कॉर्नरला म्हणजे त्याच्या बाजूच्या एकदम इकडे ठेवला, ठीक आहे, बेसच्या तिथे, तर आता काय करेल? तर आता तुला काय करायचंय? हा बेसला आहे ना, आतमध्ये तर नाही आहे ना, मग परत त्याला कव्हर करायला अजून एक सिलेंडर लागेल. बघ हे अजून एक सिलेंडर लागेल. ठीक आहे, म्हणजे असे 2 सिलेंडर झाले की नाही? ओके सर, 2 सिलेंडर झाले.
मग आता जर 2 सिलेंडर झाले तर फ्लक्स किती येईल? एका सिलेंडर मधून किती येईल? एका सिलेंडर मधून डायरेक्ट येऊन जाईल सर Q/2ε0. विषय संपला. अजून एक विचारू शकतात की हा सेंटरला नसून जर इकडे कुठेतरी दिला तर तुला असा इकडे परत एकदा जे मेन्स आणि ऍडव्हान्स साठी फक्त जर इकडून कुठून तरी दिला आणि जर तुला हा अँगल माहिती असेल, जसं तुला हा डिस्टन्स देऊन दिला आणि रेडियस तुला माहिती आहे, सपोज हा R आहे आणि हा लेटेस्ट से X आहे, ठीक आहे. आता तुला हा अँगल माहिती आहे सर, आपल्याला हा अँगल काढता येईल का तुला? जर हे दिलं असेल तर किती डिस्टन्स हे दिलं असेल तर अँगल काढता येईल का? 100% काढता येईल. काय लिहू शकतो मला सांग? कॉस थिटा हा R आहे आणि हा X आहे, म्हणजे हे किती येईल? √R² + X². आलं लक्षात? मग इथून आपला डायरेक्ट फॉर्म्युला मगाशी वाला फॉर्म्युला दिला होता की नाही, की जर हा प्लस क्यू चार्ज असेल तर काय येतो त्याचा फ्लक्स काय येतो? तर हा येईल Q/2ε0 1 मायनस कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू काय? बेस अपॉन हायपोटेनियस, म्हणजे काय येईल? x/√R² + X². नीटला येत नाही पण तरी माहिती असलेलं बरं, ठीक आहे ना. तर ह्या केसेस झाल्या सिलेंडरच्या. आता हेमिस्फिअरच्या केसेस येतात. हेमिस्फिअर सर, हेमिस्फिअर काय? परत एकदा बघ. आता तर तू याच्यात प्रो झालाय की नाही? आता मला सांग, इथे जर ठेवलाय त्याच्या बेसवर ठेवलाय तर काय करशील? सर अजून एक हेमिस्फिअर काढून घ्या तुम्ही. विषय गंभीर. फाय इज इक्वल टू काय येईल बेटा? Q/2ε0. विषय संपला. अरे संपला की नाही? येस सर. आता हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर? की जर अशी इलेक्ट्रिकल फील्ड आहे आणि तुला जर विचारलं, मला सांग कर्व्ड सरफेस मधून, काय विचारलं सर तुम्ही? कर्व्ड सरफेसचा फ्लक्स पाहिजे मला, टोटल फ्लक्स नको, कर्व्ड सरफेसचा पाहिजे, तर कसा काढशील? सर मी डायरेक्ट लिहू का? कर्व्ड सरफेस इंटू एरिया, कर्व्ड सरफेस इंटू इलेक्ट्रिकल फील्ड, त्याचा जो काही एरिया असेल, म्हणजे मी असं लिहिलं तर चालेल का सर? सर फाय कर्व्ड इज इक्वल टू ई इंटू याचा एरिया असतो सर 2πr². हेमिस्फिअरचा किती असतो? 2πr². हे जर लिहिलं अशी एक कानाखाली बसेल. आलं का लक्षात? एनटी मारेल कानाखाली बेटा. असं नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण की याचा जो एरिया आहे, जर तू बघितला, हा एरिया वेक्टर आहे बघ, हा एरिया आहे, ठीक आहे. तुला हे कळतंय का रे? का एरिया वेक्टर वेगवेगळा अँगल क्रिएट करतोय म्हणून. जर वेगवेगळा अँगल क्रिएट करतोय, हा θ1 θ2, हा फॉर्म्युला कधी वापरशील तू? मी पहिल्यांदाच सांगितलं तुला कधी वापरायचा तो फ्लक्स साठी फॉर्म्युला, जो अँगल 0. इथं 0 दिसायला लागला का तुला? नाही. मग इथे काय करायचं? गॉस लॉचा वापर करायचा. आणि गॉस लॉची अत्यंत सुंदर प्रॉपर्टी, सर कुठली सुंदर प्रॉपर्टी सांगितली तुम्ही? की जर एखादा क्लोज सरफेस असेल, मी काय म्हणतो, क्लोज सरफेस साठी फ्लक्स किती पाहिजे? 0 पाहिजे. अरे सांगितलं होतं की नाही? युनिफॉर्म असेल की नॉन युनिफॉर्म असेल, क्लोज सरफेस साठी फ्लक्स 0 पाहिजे. आता मला सांग, दोन सरफेस आहे, इथे येणार टोटल बघ, फाय टोटलला लिहू शकतो मी, टोटल इज इक्वल टू एक कर्व्ड, एक भांड्यासारखं दिसतंय ते कर्व्ड, आणि एक त्याचा बेस. हा बेस पण तर सरफेस आहे ना, सर्क्युलर. हा कलर करतो. अरे दादा हा पण तर एक सरफेस आहे की नाही? हो सर आहे. अरे याला काय झालं बाबा? प्लस फाय बेस. आता हा तर 0 आहे टोटल. आता मला सांग कर्व्ड वाला किती आहे? तोच तर माहिती नाही ना सर आपल्याला. ठीक आहे, नको माहिती असू दे. अच्छा, प्लस तुला बेसचा फ्लक्स माहिती का? बेसचा, अरे बेसचा फ्लक्स माहिती की नाही? हो सर माहिती आहे. बेसचा फ्लक्स कसा काढू शकतो? बेसचा एरिया वेक्टर असा येईल. अरे येईल का नाही एरिया वेक्टर? आणि इलेक्ट्रिकल फील्ड लाईन पण अशाच आहेत. अरे हो की नाही? अँगल किती बेटा इथं? 0 डिग्री. अँगल 0 डिग्री असेल तर फ्लक्स काय लिहू शकतो? EA. अरे लिहू शकतो की नाही? मग मी लिहिल EA. अच्छा, त्याचा एरिया किती? एरिया किती? अबे सर्कलचा एरिया किती असतो? सर सर्कलचा एरिया असेल πr². आलं लक्षात? मग कर्व्ड सरफेसचा फ्लक्स किती आला? कर्व्ड सरफेसचा फ्लक्स आला -E × πr². सर मायनस का बरं आलं? अबे ते आतमध्ये चालले ना इलेक्ट्रिकल फील्ड लाईन्स, आतमध्ये चाललं असेल तर मायनस येतं. आलं का लक्षात? आपण आता ऑलमोस्ट सगळं डिस्कस केले. आता तुला काय करायचंय? प्रॅक्टिस करायची फक्त, बाकी काही करायचं नाही. ठीक आहे. एक तुला गृहकार्य देतो. सर गृहकार्य, होमवर्क बे, होमवर्क. या प्रश्नाचा आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. ठीक आहे. अभ्यास करत राहा, काळजी करू नको, सगळं नीट होतंय.